कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली। 2.5 कोटींची डील झाली होती। जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता। मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हल्ल्याप्रकरणी आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक। अमोल खुणे हा कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपी। ताब्यात घेतलेल्या दोघांकडे पंकजा मुंडे आणि बावनकुळेंबाबतही खूप माहिती। धनंजय देशमुख, सुरेश धसांचीही माहिती असल्याचा जरांगेंचा दावा। तर घटनेचा सखोल तपास होणं गरजेचं। धनंजय मुंडेंची चौकशी करा, जरांगेंची मागणी। जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची एसआयटी चौकशी करावी, बजरंग सोनावणेंची मागणी। तसंच केंद्रीय पातळीवर चौकशीची मागणी करणार बजरंग यांची प्रतिक्रिया। आरोपींची भाऊबीजेची दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट। धनंजय मुंडेंची कार्यकर्ता कांचनसोबत 20 मिनिटं चर्चा झाल्याचा जरांगेंचा दावा। जरांगेंकडून धनंजय मुंडेंचा बीडचा नासका असा उल्लेख। धनंजय मुंडे, तुम्ही मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, जरांगे पाटलांचा इशारा। जातपात धर्म पाहून कधीही राजकारण केलं नाही। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून परळीतील आंदोलनासाठी जागा, पाणी आणि गाड्याही दिल्या। मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेजी, सगळं फार महागात पडणार, कर्मा रिपीट्स। जेवढं खोटं कराल तेवढं तुमच्या विरोधातही खोटं फिरेल। धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगे यांना थेट इशारा। मुख्यमंत्री भुजबळ आणि पंकजाताईंनाही काहीही बोलायचं, मी गप्प राहून राग गेलाय। जरांगेंच्या टीकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा असं मनोज जरांगेंची धडपड। त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातून मला संपवायचं आहे, मुंडेंचा हल्लाबोल। ईडब्ल्यूएस की ओबीसी, कशात जास्त आरक्षण मिळतं? आरक्षणासाठी चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी, धनंजय मुंडेंचं जरांगेंना आवाहन। जरांगेंना मारण्याची धमकी देणारेही त्यांचेच। मुंडेंचा आरोप, जरांगेंवरील हत्येच्या कटाची महाराष्ट्र पोलिसांनी नाही तर सीबीआयनं चौकशी करा। आरोपींसह माझी आणि जरांगेंचीही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडेंची मागणी। जरांगेंनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर पोलिसांनी तातडीनं काळजी घ्यायला हवी, चौकशी करून तात्काळ कारवाई करायला हवी। जरांगे पाटलांच्या आरोपांनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकारनं जरांगेंच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे। जरांगेंच्या आरोपांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर गृह विभागानं सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अंबादास दानवेंची मागणी। धनंजय मुंडेंचा सहकारी दादा गरड यांचा व्हिडिओ समोर। गंगाधर काळकुटेंना डुकरासारखं उचलून नेतो असं मुंडे म्हणाले होते। दादा गरडची कबुली देणारा व्हिडिओ समोर। गंगाधर काळकुटे मनोज जरांगेंचे सहकारी असल्याची माहिती। धनंजय मुंडे, मनोज जरांगे दोघे माझे मित्र याविषयी माहिती घेऊन बोलतो। जरांगेंनी धनंजय मुंडेवर केलेल्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, सुरेश धसांची मागणी। तर जरांगेंना शासकीय सुरक्षा देण्यासाठी धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा देण्यात यावी, आमदार विजयसिंह पंडितांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पत्राद्वारे जरांगेंना झेड+ सुरक्षेची मागणी। मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्या, आमदार प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र। हत्येचा कट रचल्याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी। मंत्र्यांच्या मुलाला सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली। पार्थ पवार जमीन प्रकरणी राहुल गांधींचं ट्विट करून सवाल। मोदींचं सरकार वंचितांचे हक्क हिरावणाऱ्या लुटारूंवर अवलंबून आहे का? राहुल गांधींचा सवाल। पार्थ पवारांवर आरोप होत असताना अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भेटीआधी प्रसाद पवार माध्यमांना प्रश्नांना उत्तर न देताच निघून गेले। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल।
पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स, पण अद्याप गुन्हा दाखल नाही। पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याच्या चर्चा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टाळं, बावधन पोलिसांकडून तेजवानीचा शोध सुरू। शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर। शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली। तब्बल 41 कोटींच्या रक्कम इतरत्र गुंतवल्याची होती तक्रार। पुण्यातील बोपोडीमध्ये आणखी एक जमीन घोटाळा समोर। कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप। आदेश डावलून व्हिजन प्रॉपर्टीला जमीन देण्याचा निर्णय। या जमीन घोटाळ्यातही अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याची माहिती समोर। पुण्याच्या पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने घेतलेली जागा परत करण्याची मूळ मालकांची मागणी। जागा परत करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकांचं आंदोलन। खरेदी खतही रद्द करण्याची मूळ मालकांची मागणी। पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू। मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल। त्यात पार्थ पवार नव्हते। 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल येईल, कुणीही वाचणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरुण घालायला बसले आहेत। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे, ठाकरेंचा हल्लाबोल। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून